नमस्कार, शुभ सकाळ. मी दिवेश गोरिले. स्वागत आहे आपलं मराठमोळे यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ दिवेशमध्ये. तर थंबनेलवरून आपल्याला कळालंच असेल की आज आपण कुठे जाणार आहोत. आज आपण जाणार आहोत नाशिक येथे असणाऱ्या वणी सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला. तर हा प्रवास आपला भांडूप ते वणी असा जवळजवळ होणार आहे आणि हा प्रवास आपला बाईकवरून होणार आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या सप्तशृंगी गडाला आपण भेट देणार आहोत आणि हा भेट देण्याचा योग आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात आलेला आहे, म्हणजे आपले भाग्यच जणू. तर आता आपण कसारा घाटाचा अनुभव घेऊन आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. चला तर मग. तर मित्रांनो, मुंबईहून नाशिककडे जाताना कसारा घाटात आपल्याला ही एक विहीर लागते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ही बांधलेली विहीर आहे आणि ही एक ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखली जाते. मुख्य रस्त्यानजीकच 50 फुटांच्या अंतरावर असलेली ही घुमटाकार आकाराची विहीर सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना पिण्याच्या पाण्याची योग्य सोय व्हावी यासाठी ही विहीर अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली आहे. याचे पाणी पिण्यायोग्य आहे व पाण्यात कचरा पडू नये यासाठी त्यावर घुमटाकार आकाराचे दगडी बांधकाम देखील केलेले आहे. जर आपण कसारा येथून नाशिककडे प्रवास करत असाल तर या ऐतिहासिक विहिरीस नक्की भेट द्या. तर मित्रांनो, वाजले सकाळचे 10:30 आणि आपण आता आहोत नाशिक वणी हायवेवर. इथून वणी आपल्याला दाखवत आहे 55 किलोमीटर, म्हणजे आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 तास लागू शकतो. रोड पण इतका सुंदर आहे. रोडच्या आजूबाजूला झाडं आहेत, त्यामुळे गाडी चालवायला पण मजा येते. जर तुम्ही नाशिक रेल्वे स्टेशनवरून येत असाल तर नाशिक रेल्वे स्टेशन बाहेरूनच आपल्याला बसेस आहेत, त्या तुम्हाला वणी मंदिराच्या पायथ्याशी देखील सोडू शकतात व तुम्ही हा देखील पर्याय अवलंबू शकतात. आपल्याला नाशिक येथून एक तालुका क्रॉस करावा लागतो, तो म्हणजे दिंडोरी, आणि तो तालुका क्रॉस केल्यावर आपण वणी येथे पोहोचतो. सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ सार्थिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर आता आपण कमानीजवळ पोहोचलेलो आहोत. कमानीपासून पुढे 10 किलोमीटरचा घाट रस्ता चालू होणार आहे. हा रस्ता संपूर्णतः वळणावळणाचा आहे आणि उजव्या बाजूला एक खोल दरी आहे. जर आपण वाहने घेऊन येत असाल तर तितकीच सावधता बाळगा. तर मित्रांनो, आपण ज्यासाठी अट्टहास केला होता तो फायनली पूर्ण झालेला आहे. भांडूप ते वणी असे अंतर पार करून आपण गडाच्या पायथ्याशी आहोत आणि पाहू शकता गडाचा परिसर किती सुंदर वाटतोय ते. तर मित्रांनो, आपण सप्तशृंगी गडाला पोचलेलो आहोत. जवळजवळ 225 किलोमीटर अंतर आपण पार करून सप्तशृंगीला पोचलेलो आहोत. तर पाहू शकता इथे सर्व दुकानं आहेत. इथे ओटी वगैरेची सामान देखील मिळतात. वरती मंदिर आहे आणि तो रोपवे आहे. तर इकडे वरती जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक पायरी मार्ग आणि एक दुसरा रोपवे मार्ग. तर आपण जाताना रोपवेने जाणार आहोत आणि येताना चालत येणार आहोत, म्हणजे दोन्ही मार्ग आपण यूज करू शकतात. तर इथे प्रवेश केल्यावरच खाली महिषासुराचं मंदिर आहे, पाहू शकता. जर तुम्ही पायरी मार्गाचा वापर करणार असाल तर साधारणतः 500 पायऱ्या आहेत, म्हणजे तुम्हाला 10 ते 15 मिनटं इतका अवधी लागू शकतो.
तर इथून रोपवेकडे जाण्याचा मार्ग आहे आणि इथे तिकीट करूया रोपवेसाठी. तर आपण पाहूया तिकीट किती आहे रोपवेची. आणि आपण जाताना रोपवेने जाणार आहोत. पाहू शकता रोपवेचे दर दिलेले आहेत. 12 ते 75 वर्ष व्यक्ती 120 रुपये, 3 ते 12 वर्ष लहान मुले 60 रुपये आणि 75 वर्ष व त्यापुढील व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी 60 रुपये. त्यासाठी वय पुरावा अनिवार्य असणार आहे. तर इथे आपण तिकीट काढून रोपवेसाठी जाऊ शकतो. तर इथूनच रोपवेकडे जाण्याचा मार्ग आहे. तर मित्रांनो, आपण पाहू शकता अगदी मॉलप्रमाणे इथे सर्व खरेदी करण्यासाठी आहे. जसं की ओटी, हँडबॅग्स, देवीच्या मूर्त्या वगैरे तुम्ही इथून खरेदी करू शकता. तसेच इथे वर जाण्यासाठी लिफ्ट पण आहे. गणपतीची सुंदर मूर्ती पाहू शकता. तसेच देवी आईचे सुंदर असे छायाचित्र इथे लावलेले आहे. तर इथून पुढे तुम्ही पाहू शकता रोपवेकडे जाण्याचा मार्ग आहे. रोपवेसाठी लाईन आहे आणि आपल्याला देखील प्रतीक्षा करावी लागणार आहे. सो अशी लाईन लावायची आहे. त्यानंतर या रोपवेमध्ये आपल्याला जायला मिळतं. प्रति व्यक्ती 120 रुपये तिकीट आहे याची. लाईनमधून पुढे आल्यावर आपल्याला इथे प्रतीक्षा करायची आहे. आपली रोपवे आल्यावर त्या रोपवेमधून आपल्याला जायचं आहे. सो तोपर्यंत इथे प्रतीक्षा करायची. जशी ती लोकं थांबलेत तसंच आपल्याला देखील थांबायचं आहे. मित्रांनो, पाहू शकता आपल्याला इथून जवळजवळ तिथपर्यंत जायचं आहे. आणि आम्ही खाली विचारलं तर त्यांनी सांगितलं की रोपवे आणि चालत जरी गेलात तरी तेवढाच वेळ लागतो, कारण रोपवेला लाईन असते आणि चालत गेलात तरी ते तितकाच वेळ लागू शकतो. सो हा रोपवे देखील सिग्नल यंत्रणेवरच काम करतो. आधी सिग्नल लाल होता, आता हिरवा झाला आणि रोपवे सुरू झाला वर जाण्यासाठी. हार्डली 1 ते 2 मिनटाचा वेळ लागतो वर जाण्यासाठी. वर जाण्यासाठी आपला रोपवे खाली येत आहे आणि तिकडे लाल सिग्नल लागलेला आहे. तर मित्रांनो, जवळजवळ 1 तासाच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला देवी आईचे दर्शन झालेले आहे आणि इथले वातावरण अगदी भक्तिपूर्ण आहे. पाहू शकता देवी आईची मूर्ती किती सुंदर आहे ती. मंदिरापासूनच अवघे 1 किलोमीटर अंतरावर असलेले हे शिवालय तीर्थ. पाहू शकता किती सुंदर जागा आहे ही. जर तुम्ही वणी सप्तशृंगी मातेला भेट देत असाल तर या शिवालय तीर्थाला देखील नक्की भेट द्या. कुंडापासूनच पुढे आल्यावर येथे आपल्याला नंदीची तसेच शिवलिंग पाहायला मिळते. मंदिरापासून जवळच अतिप्राचीन असे हेमांडपंथी श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे.
पाहू शकता हे पुरातन काळातील मंदिर आहे. मित्रांनो, आता दुपारचे 3 वाजलेले आहे आणि अशा प्रकारे आपला भांडूप ते वाणी म्हणजे सप्तशृंगी गड असा 225 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला लागणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.